चला आणखी एक मोठा सामना आता मित्रांनो तुमच्या समोर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. विलास स्मृती राणाल आणि त्यांच्या विरुद्ध जय बजरंग कारिवली या दोन टीम मध्ये टॉस जिंकल्या राणालने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जय बजरंग पावर शेलार चषक 2025 निवृत्ती मगर सर यांचं खरोखरच मोलाचं योगदान नेहमीच आम्हाला लाभलेलं आहे आणि वेळात वेळ काढून शंभूराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष काही क्षणातच त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन. Live on the Prince Movies King of Live Telecast चिराग बाळी चिराग बाळी षटक क्रमांक पहिला सामना करेल. बॅटर प्रतीक नाईक पहिला बॉल ऑन साइडला टर्न करण्यात आला. डीप मध्ये मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होते. पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट करत असताना बॅटर प्रतीक ऑफ द मार्क. एका धावेने संघाचं आणि स्वतःचं खातं त्या ठिकाणी उघडलंय. हा प्रत्येकी 5 षटकांचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. प्रतीक आणि मोहित सलामीची जोडी तुम्ही पाहताय जय बजरंग कारिवली टीम कडून. हा बॉल खराब होता. फुल टॉस होता. फायदा उचलता आलेला नाहीये. बॉल मागे सरकतोय. दोन फिल्डर बॉल मागे धावतायत आणि त्याच दरम्यान 2 धावा देखील पळून पूर्ण केल्या जात आहेत. बॅटला हलकासा स्पर्श होता. फुल टॉस बॉल होता आणि त्याच्यावर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला परंतु 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलेला धावफलक 3 या आकड्यावरती. चिराग मागचं वर्ष खरं तर चिराग पूर्णपणे इंजरीमध्ये त्याचं गेलं परंतु मला आजही आठवतो ज्यावेळेला भाटाळीची स्पर्धा जिंकली आणि चिराग अक्षरशः मैदानावरच रडला होता कारण ते स्वप्न होतं. तो नसताना संघानं त्याला चषक जिंकून दिलं होतं त्याच्या गावाला आणि ते आनंदाचे अश्रू मला आजही भाटाळीच्या स्पर्धेमधील आठवतात. आणि तदनंतर चिरागनं या वर्षात पुन्हा कमबॅक केला आणि तो कमबॅक अर्धशतकानं केलं होतं. हा वॉरियर आहे राणालकरांचा. बिग बर्ड ऑफ राणाल. यॉर्कर लेन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट स्क्वेअर लेगकडे बॉल आणि एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. एका धावेने स्कोर पुढे जाताना 4 या आकड्यावर. प्रतीक नाईकला तुम्ही नक्कीच या BPL मध्ये चांगला खेळताना पाहिला म्हणजे चांगला फॉर्म आहे या खेळाडूचा आणि ग्रामीणच्या अनेक स्पर्धांमध्ये चांगला स्टार्ट कारिवलीकरांना त्यांना दिलेला आहे. ते सोबतच मोहितला तुम्ही पाहतात. सध्या तरी पॉवर प्लेचं षटक चिराग बाळी हाताळत असताना क्षेत्ररक्षणामध्ये आता थोडा बदल करण्यात आला. लॉंग ऑन डीप मध्ये एक मिड विकेट आणि भावेश भरपूर दिवसानंतर आता कमबॅक केलेला आहे संघामध्ये. कॅप्टन ऑफ टीम राहणार चिराग माळी पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओ यावेळेला बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न परंतु अधिक जास्त उंच उडणारा बॉल आणि पंचांचा व्हाईट बॉलचा या ठिकाणी इशारा येतोय. 1 बाउन्स फॉर दी ओव्हरचा देखील आता इशारा करण्यात आलाय. पंच 1 मिनिट सामना थांबवायचा त्या ठिकाणी आमचे मान्यवर पाहुणे या स्पर्धेमध्ये येत आहेत. आदरणीय निवृत्ती मगर सर ज्यांच्या आतुरतेनं तुम्ही वाट पाहतात आणि दरम्यान ही रॉयल एंट्री हे शुभ आगमन यांचं या ठिकाणी झालेलं आहे. शंभूराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याध्यक्ष सन्माननीय निवृत्ती
हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम शेलारकर आयोजित जय बजरंग बाबर शेलार चषकामध्ये मी आपलं पूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम. तीच ग्रँड एंट्री निवृत्ती मगर सरांची तुम्हाला बघायला मिळाली आणि नेहमीच मोलाचं योगदान निशालजी भोईर यांच्या नेहमीच कुठल्याही हाकेला साथ देणारे असं व्यक्तिमत्व शंभूराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष निवृत्ती मगर सरांचे या ठिकाणी आगमन आणि सातत्याने आता चिराग बाउन्स प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय. एक्स्ट्राच्या मदतीने धावफलक आता पुढे जाताना व्हीआयपी डाईचं दृश्य नुकतंच मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी. या पुढचा बॉल असेल आता फ्री हिट प्रतीक नाईककडे. आता ही सुवर्ण संधी आहे. फ्री माइंडेड फटका खेळण्याची बॉल हवेत आहे. मिस टायमिंग जरूर होता. बॅटची वरची कडा लागली. बॉल हवेमध्ये भरपूर उंच गेला होता परंतु तेथे मिळाली एकच धाव. फ्री हिट बॉल होता आणि एका धावेने स्कोर देखील आता पुढे सरकत असताना 7 वर. या ओव्हरमध्ये एक्स्ट्राच्या 2 धावा आल्यात. एक व्हाईट बॉल एक नो बॉल पाहायला मिळाला. खरं तर पहिला बाउन्सरला सांगितलं होतं ऑलरेडी की यापुढे बाउन्सर केला तर दंडित केला जाईल आणि ते बाउन्सर पुन्हा चिरागने टाकण्याचा प्रयत्न केला होता. जागा बनवली. कट केला. गॅप फाइंड करण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हरचा फिल्डर बॉलवरती येतोय. तेथे चांगला स्टॉप पाहायला मिळाला आणि फलंदाजाकडे वेळ होती फक्त एक धाव पूर्ण करण्याची. एका धावेने स्कोर पुढे गेलाय. धावफलक आता 8 या आकड्यावरती. 8 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक पहिलं बार्गस असताना पहिल्या फेरीतीला तिसरा सामना तुम्ही पाहतात. या अगोदर ऑलरेडी 2 मॅचेस जिंकल्या. आवाज बिनार संघाने चांगला खेळ त्यांचा तुम्हाला बघायला मिळाला. प्रतीक नाईक ऑफ कटर विथ टर्न हुक केला. बॉलला पाठवलाय सरळ स्क्वेअर लेगच्या पलीकडे. वेटिंग फॉर द अंपायर्स डिसिजन. पंचांच्या निर्णयाची वाट पाहू परंतु हे पा ऑफ कटर होता. आतमध्ये येणारा बॉल आणि एक टप्पा घेत असताना बॉल सरळ निघून गेलाय. सीमा पार. चौकार. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि पहिल्या षटकामध्ये 12 धावा धावफलकावरती तुम्हाला बघायला मिळाला. चिराग माळीच्या विरुद्ध चांगला खेळ साकारत असताना शेवटचा बॉल ऑफ कटर होता परंतु नियंत्रण नव्हतं. खरं तर लाईन थोडीशी चुकीची. शरीरावर येणारा बॉल आणि तयार होता बॅटर प्रतीक नाईक. विथ स्विंग विथ टर्न बॉलला एक्झिक्यूट करण्यात आलं. ज्या दिशेने बॉल येत होता त्याच दिशेनं चेंडूला पाठवलं सरळ स्क्वेअर लेगच्या पलीकडे. 4 धावा शेवटच्या बॉलवर आले आणि आता करण पाटील आल्या. करण कांबळे आल्या सेकंड ओव्हरमध्ये आणि व्हीआयपी डायचं दृश्य. आमचे सर्व सन्मान्य अतिथी. करण कांबळेला पलटवार करून द्यावा लागेल कारण पहिल्या ओव्हरमध्ये विदाउट लॉस 12 धावा जय बजरंग कारिवली संघानं बनवल्यात. चांगला आगाज केलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल लॉफ्ट केलाय मिड विकेटच्या पलीकडे. बॉल आउट टॉप द ग्राउंड. येतोय सिक्सर मोहितच्या बॅटमधून. तयार होता. खडे बॉलला लॉफ्ट करत असताना सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय. करण कांबळेचं स्वागत करत असताना मोहितच्या बॅटमधून आलाय दमदार सिक्सर. व्हीआयपी शामियाना जिथून निवृत्ती मगर सर या स्पर्धेचा आनंद घेतात आणि सोबतच संपूर्ण त्यांचा ताफा इतर मान्यवर. नेक्स्ट बॉल ओ स्विच इट बॅकवर्ड पॉइंटला. हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक बॉल सीमा पार. चौकार.
पुढे यांनी ज्या भिंतीवर पेंटिंग केलेले एक चांगला संदेश दिलेला आहे, बलिराजा तू नको घेऊ फाशी, नाहीतर देश राहील उपाशी. आणि बरोबर तेथेच तो बॉल आपल्याला लागताना दिसतोय. शफल झाला, लॉंग वे शफल होत असताना लेन बॉलला पीक केलाय आणि बरोबर लॉंग लेगची बाउंड्री लाईन टिक केलाय. आणखी एक बॉल सीमा पार, येतोय चौकार. षटकारानंतर लागोपाठ दोन चौकार. करण कांबळेच्या विरुद्ध चांगल्या रन बनवत असताना मोहित तुटून पडलाय. 26 धावा धावफलकावरती पावर प्लेला कॅपिटलाइज करत असताना, पावर प्लेला मॅक्सिमाइज करत असताना तुम्ही पाहतायत एकही गडी गमावलेला नाहीये. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. काय आगाज केला, भव्य धडाक्यात सुरुवात या ठिकाणी. पुन्हा रिव्हर्सचा फटका, परंतु आता फिल्डरकडे बरोबर बॉल जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. इथे प्रतीकनं प्रयत्न केला होता धाव घेण्याचा, परंतु ही धाव मुळीच नव्हती. धोका पत्करला, त्याच्यानंतर स्वतःची पावले मागे घेताना प्रतीकला पाहिलं, आणि परंतु फिल्डरचं कौतुक करावं लागेल. अगदी वेगानं बॉल आला होता त्याच्याकडे. चांगला स्टॉप पाहायला मिळाला पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडून. डॉट बॉल येतोय करणचा. अशाच प्रकारे डॉट बॉल टाकावे लागतील. कमबॅक करण्यासाठी फटका फसलाय, बॉल हवेत आहे. लॉंग ऑनचा फिल्डर भावेश, कॅप्टन ऑफ टीम राहणार, चेंडू खाली आणि त्यानं पकडलाय झेल. समाप्त होतोय मोहितचा खेळ. पहिला धक्का जय बजरंग कारिवली संघाला. न्यू बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती जतीन पाटील इन ॲट नंबर 3. 26-1 जय बजरंग कारिवली संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत. आणि आता करणला फायनली सफलता मिळालेली आहे. चांगली पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजांमध्ये होत होती आणि ती भागीदारी ब्रेक करणं गरजेची होती. ती पार्टनरशिप अखेर ब्रेक करण्यामध्ये यश आलंय करण कांबळेला. विकेट प्राप्त करताना तो दिसला आणि आता जतीन पाटील तिसऱ्या क्रमांकावरती आला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. करण तयार. हो, आल्या आल्या जतीननं पुन्हा बॉल हवेत उडवलाय. त्याची विकेट डोक्यात आहे. गीतेश येतोय चेंडू खाली. लागोपाठचा दुसरा धक्का आणि याचबरोबर करणनं षटकाचा अंत गोड केलाय. 2 षटकांचा केस संपन्न आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26-2 टीम जय बजरंग कारिवली. पॉवर प्ले अखेर या ठिकाणी समाप्त झाला आणि पॉवर प्ले मध्ये चांगल्या धावा आल्या, परंतु शेवटला पॉवर प्लेच्या 2 बॉलवर 2 विकेट ज्या आल्या त्या विकेट कुठेतरी आता सळत असतील, कारण विकेटचं कॉलम 10 बॉल पर्यंत खाली होतं. परंतु तदनंतर जसा मोहित आउट झाला, जतीनला कुठेतरी डाव सांभाळणं गरजेचं होता, प्रतीकला साथ देणं गरजेची होती, परंतु जतीननं देखील आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच करणनं लागोपाठ 2 मोठे धक्के दिले ते कारिवली संघाला. अक्षय पाटील नवीन बॅटर आला. चिराग माळीकडे पुन्हा कॅप्टननं चेंडू सोपवू दिला. पहिल्या ओव्हरमध्ये चिरागनं 12 धावा खर्च केला. विकेट त्याला मिळाली नव्हती, परंतु आता पुन्हा त्याच्याचकडे चेंडू सोपवला आणि आता प्रतीक नाईकच्या सोबतीला बॅटर अक्षय. 26 धावा धावफलकावरती. पहिल्या 3 बॉलमध्ये 14 धावा करणनं खर्च केल्या होत्या, परंतु तदनंतरचे 3ही बॉल करणनं त्याच्या नावी केले. आपल्या टीमसाठी चांगलं काम केलं. 2 विकेट्स प्राप्त केल्या. नेक्स्ट मॅच वीर तानाजी दापोडे विरुद्ध एस.टी. केवनी यानंतरचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. चिरागचा हा बॉल खूप जास्त बाहेर होता आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो. मिळेल अतिरिक्त धाव. 1 बाउन्स बोधी ओव्हरचा देखील आता इशारा करण्यात आलाय.
सातत्याने चिरागचा जर उंचीचा हाईटचा विचार केला, हाय आमनं बॉल रिलीज करतोय, त्याला या विकेटवर बाउन्स चांगला पाहायला मिळाला आणि तोच बाउन्स देते तो प्राप्त करताना, परंतु तो अतिरिक्त उसळी घेणारा बॉल. 27 धावा धाव फलकावर. ओ प्रतीक नाईक, बॅटची एज अँड बॅटर गॉन, बिग विकेट. आणखी एक धक्का लागतोय जय बजरंग कारिवली संघाला. कटर होता चिराग माळी, लेग कटर खूप चांगले टाकतो आणि तिथे त्याला यश मिळालं. विकेट प्राप्त करत असताना प्रतीक नाईक थोडासा ऑफ कलर दिसला. 5 बॉलमध्ये फक्त 6 धावा या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाल्या. यश आता नवीन बॅटर आता मैदानात एंटर होतो. यश नाईक आला. ए पा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. प्रतीक आउट झाला आणि त्याच्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट तुम्हाला बघायला मिळाली. विकेट किपरनं चांगला झेल पकडला. बॅटची एज घेत असताना बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि 27 वर हा तिसरा धक्का लागलेला आहे. या ओव्हर नंतर आपण काही सन्मान देखील संपन्न करणार आहोत. शंभूराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा क्रिकेटचे फार मोठे चाहते आहेत निवृत्ती मगर सर. पडगा परिसरामध्ये भिवंडीमध्ये कोणतीही स्पर्धा असू द्या, आवर्जून ते येत असतात आणि आज आम्ही शेलारकर यांच्या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती. ओ पुन्हा लिडिंग एज, हवे ते बॉल, मिड ऑनचा फिल्डर डाऊन दी बॉल येतोय. आणखी एक झेल. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. विकेट्स वरती विकेट येत असताना कारिवली संघाची फलंदाजी आता पत्त्याच्या घराप्रमाणे कोसळताना तुम्ही पाहतायत. 4 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. विकेट तुम्ही येताना बघतायत. चौथा खेळाडू या ठिकाणी बाद झाला. धावा धावफलकावरती 27 असताना चिराग माळी आता हॅट्रिक वरती आलाय. विवेक नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. जय बजरंग कारिवली सुरुवात चांगली राहिली. फलंदाजांनी सुरुवात अतिशय सुंदर केली, परंतु तदनंतर लागोपाठ येणारे विकेट आता कुठेतरी संघाची अडचण वाढवताना दिसत आहेत. चला वीर तानाजी दापोडे आणि एस डी केवनी दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी रेडी राहायचंय. पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेकी या ठिकाणी केली जाणार आहे. हॅट्रिक बॉल चिराग माळी. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. विवेक आला नवीन बॅटर. चांगलं त्या ठिकाणी अँटिसिपेशन बघायला मिळालं आणि शेवटच्या खेळापर्यंत बॅटरला रीड करता येणं गरजेचं आहे. चिराग तसा एक मोठा खेळाडू आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा तो खेळत आलेला आहे. भिवंडीचं सिटी क्रिकेट असेल, इव्हन ओपन क्रिकेटमध्ये तो खेळला आहे आणि ग्रामीणच्या राहणाल संघासाठी त्याने अनेक वर्ष चांगली कामगिरी केली आहे. 27 27. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता सध्याची धावसंख्या तुम्ही पाहतायत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगली सुरुवात होती. पुन्हा एक डॉट बॉल, परंतु शेवटला करणने जे 2 विकेट प्राप्त केले ना, तिथून कुठेतरी उतरती कळा टीम जय बजरंग कारिवलीची तुम्हाला बघायला मिळाली. हा आतमध्ये येणारा बॉल होता. दोन्ही बाजूने चेंडू वळवतोय. त्याच्या हाईटचा त्याला फायदा होतोय. चांगले पूर्ण लांबीचे बॉलही टाकतो आणि लेंथ बॉल शॉर्ट ऑफ गुड लेंथ जेव्हा जेव्हा टाकले तो बाउन्सही त्याचा कुठेतरी फलंदाजांना आता संकटात टाकताना दिसतोय. विवेक समोर बॉल टर्न केला स्क्वेअर लेगला. खरं तर हवेतून खेळण्याचा प्रयत्न होता. ज्या पद्धतीने बॅटचा स्विंग आपण पाहतोय, बॅटचा फ्लो पाहतोय, एकच धाव त्याही ठिकाणी मिळेल आणि एका धावेने स्कोर पुढे जाताना 28 वर. या षटकानंतर आपण नक्कीच व्हीआयपी डायज वर जाणार आहोत. व्हीआयपी डायज जेथे मान्यवर कक्षामध्ये मोठ्या प्रमाणात मंडळी या स्पर्धेचा आनंद घेताना तुम्ही पाहतायत. स्वीच हिट लगावण्याचा प्रयत्न होता. आणखी एक डॉट बॉल.
लगेचच आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 28वा 3 षटकांच्या समाप्तीनंतर चेक. तर मित्रांनो, या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केले जाणार आहेत. उपस्थित मान्यवर कक्षामध्ये आदरणीय निवृत्ती मगर सर, महाराष्ट्र राज्य शंभूराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि तथा क्रिकेटचे फार मोठे चाहते आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. करण वारघडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. नेहमीच क्रिकेटसाठी मोठं योगदान निवृत्ती मगर सरांचं तुम्हाला बघायला मिळालेलं आहे. त्याचबरोबर निशाल भोईर देखील जोडले जात आहेत. थँक्यू सर, वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी आलात. त्यानंतर कुणाल पाटील ग्रामपंचायत सदस्य कारिवली, कुणाल पाटील ग्रामपंचायत सदस्य कारिवली यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. करंजी वारगडे यांच्या शुभ हस्ते हाही सन्मान आपण करतोय. मायेची ऊब देणारी ही भगवी श्वाल, प्रेम वाढवणार गुलाबाचं फूल आणि महाराष्ट्राला सर्वात मोठा नक्कीच वारकरी संप्रदाय लाभलेला आहे आणि जरूर विठोबा रखुमाईची मूर्ती आपण या सन्मान स्वरूपी देत आहोत. त्यानंतर भरत ठाकरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. पुन्हा एकदा करण वारगडे, मी आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते भरत ठाकरे यांना सन्मानित करायचं आहे. चांगली संकल्पना, कॉन्सेप्ट आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. आलेल्या प्रत्येकी पाहुण्याला योग्य तो मान आणि सन्मान या ठिकाणी दिला जातोय. त्यानंतर अक्षय जाधव सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. मी त्यांना विनंती करेन आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. प्रत्येकी आलेल्या पाहुण्याला योग्य तो मान आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देतोय. सर, सामना सुरू करायचा आहे. आणखी एक धक्का त्या ठिकाणी लागलाय. बाद होणारा हा 5वा धक्का तुम्ही पाहतायत. मोठ्या संख्येने खरं तर पहिल्या दिवसापासून मान्यवर मंडळी तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळते आणि आजही तीच पाहुण्यांची रेळचेल या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. गीतेशला देखील पहिल्या चेंडूवरती सफलता मिळालेली आहे. करण असेल, चिराग असेल आणि आता गीतेशने देखील सफलता आपल्या टीमला मिळून दिली. 28 धावा स्कोर कार्ड वरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन बॅटर आता पप्प्या खारी, वन ऑफ द एक्सपिरियन्स कंपनी रिकानो. लॉंग ऑनला त्या ठिकाणी झेल पकडण्यात आलं. 22ने या डावामध्ये आतापर्यंत दुसरा झेल पकडलाय. अक्षयला देखील मैदान सोडावं लागते आणि आता
36 धावा धावफलकावरती असताना लागणारा हा 6वा धक्का तुम्ही पाहतायत. 6 खेळाडू आतापर्यंत गमावल्यात आणि हे पाहू शकता सन्माननीय निवृत्ती मगर सर या स्पर्धेतून आपली रजा घेत असताना सोबतच इतर मान्यवर भरतजी आहे, त्यानंतर अक्षयजी तुम्ही पाहतायत, करण वारगडे, बाळू भोईर आणि सोबतच निवृत्ती मगर सर या स्पर्धेतून आपली रजा घेत असताना साहेब आपण आलात, या स्पर्धेचा आनंद आपण वाढवलात, त्याबद्दल मी आपलं शतशः आभार व्यक्त करतोय. भरपूर मोठी जबाबदारी आहे आणि तसेही शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीनं अनेक सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक कार्य या शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळालेले आहेत आणि त्याचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय निवृत्ती मगर सर नेहमीच समाजसेवेसाठी आणि सामाजिक क्षेत्रात विकासाचे धोरण आणणारे हे व्यक्तिमत्व निवृत्ती मगर सर, मी आपल्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि असेच सामाजिक क्षेत्रामध्ये तुमच्या हातून चांगले कार्य घडत राहो या शुभेच्छा तुम्हाला आजच्या दिवशी देतोय. आणि आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आलात त्याबद्दल मी आपलं पुनश्च एकदा शतशः आभार व्यक्त करतोय. शेवटचं षटक आणि आता गोलंदाजी करण्यासाठी हितेश जाधव बॉलिंग मार्कवर येतोय. एक नवीन अस्त्र आता बाहेर काढलेलं आहे, नवीन हत्यार इथे जाधव. हे पाहताय तुम्ही निवृत्ती मगर सर या स्पर्धेतून रजा घेत असताना 1 मिनिट मॅच थांबवायचे. आपण आलात या स्पर्धेचा आनंद तुम्ही वाढवला त्याबद्दल आपला मी पुनश्च एकदा शतशः आभार व्यक्त करतोय. आज मी अगोदरी उल्लेख केला ना की पाहुण्यांची रेलचेल तुम्हाला बघायला मिळेल आणि आता काही क्षणातच या भिवंडी टेनिस क्रिकेटमधील सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून एक काळ गाजवला आणि सध्याच्या घडीला समाजामध्ये सामाजिक सेवेचा वसा ज्याने घेतलाय अशी सुजित तात्याशेठ पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होणार आहे. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता पप्प्या कारिकचा, व्हाईट बॉल आता सुरुवात केली. हितेश जाधव गोलंदाजी करतोय अवांतर धावेने संघाची धावसंख्या 37 आकड्यावरती जाऊन पोहोचते. 37 ऑन द बोर्ड नाव. पुन्हा एकदा हितेश तयार, फ्लाइट देण्याचा प्रयत्न, स्विंग केला ऑन साइडला. हा सिग्नेचर स्ट्रोक आहे पप्प्या खारीकचा. मागच्या 20 वर्षांपासून स्लॉक स्वीप कसं खेळायचं हे पप्प्या खारीकला माहिती आहे आणि तो आजही तोच फॉर्म त्याच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळालाय. षटका ठोकलाय, ग्रेट शॉट. स्लॉक स्वीप खरं तर पप्प्याची ओळख आहे आणि त्याचा स्टान्स बघूया आता या मॅच मध्ये एखाद्या वेळेला बघायला मिळेल का. भरपूरदा एक वेगळा स्टान्स आणि त्याचा जो फुटवर्क आहे तो फुटवर्क आज फेमस झाला. अगदी फ्रंट फुटला धावत येतो, त्याच्यानंतर पुन्हा क्रीज बॉक्स मध्ये मागे नाचत येतो आणि त्याच्यानंतर फटका खेळतोय. ऑलरेडी थोडासा फ्रंट फुटला उभा आहे. पुढचा बॉल, रिव्हर्सचा प्रयत्न केला, ओव्हर एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर 38 सर्कल मध्ये होता, त्याला बीट करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पप्प्याच्या बॅट मधून येतोय चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 47 ला 6. ओ पुन्हा स्वीट हिट, अनदर ब्युटिफुल स्ट्रोक, आणखी एक चौकार. पप्पे ऑन फायर.
एक्सलंट स्ट्रोक. बरोबर जो स्विंग आहे, जो टर्न आहे, त्याचा योग्य वापर करत असताना लेफ्ट आर्मर युवा गोलंदाज आहे, त्याच्या समोर एक महान खेळाडू आणि त्याचा महान खेळ आज या शेलारच्या क्रीडांगणावरती, भालचंद्र क्रीडांगणावरती साकारत असताना पप्या कारिक पुन्हा एकदा संघ अडचणीमध्ये असताना संकट मोचकाची भूमिका तारणहार तो ठरलाय आणि पुन्हा संकटात उभा राहिलाय. जिथे विषय गंभीर तिथे पप्या कारिक गंभीर आणि जरूर पुन्हा संघ अडचणीमध्ये असताना त्याच्या बॅटमधून आलेला धावा इथे जाधवला पलटवार करावा लागेल. लेफ्ट आर्मर आहे, राऊंड द विकेट. ओ आता चांगला स्विंग पाहायला मिळाला. अक्रॉस लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न, फुल अँड स्ट्रेट कुठेतरी आता टर्न साठी खेळला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया, परंतु हा बॉल थोडासा सरळ राहिलाय, पाहूया आपण. हो येस, फुल अँड स्ट्रेट चांगला बाउन्स मिळाला आणि थोडासा गतीमध्ये बीट झाला बॅटर. SD केवनीच्या विरुद्ध वीर तानाजी दापोडे ह्या नंतरचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. हितेश तयार, लो फुल टॉस स्वीप केला, स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल गेला आणि तिथे जरूर आपण पाहिलं तर काही अडथळे आहेत मैदानामध्ये. जरूर एका धावे, 2 धावा इथे मिळाल्या आणि 2 धावांनी स्कोर पुढे गेले. 53. शेवटचा बॉल डावामधील. चला दोन्ही कॅप्टनला आता विनंती असेल की टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. वीर दानाजी दापोडे विरुद्ध SD केवनी यानंतरचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. शेवटचा बॉल समोर ड्राईव्ह करण्यात आला, अगदी गोलंदाजच्या जवळून बॉलर बॅक पास ड्राईव्ह. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव पुन्हा सहजगत्या त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आली आहे. या 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना 55 धावा 5 षटकांचा केस संपन्न झाला आणि 56चं लक्ष असेल हा सामना जिंकण्याकरिता. लगेचच वळणार आहोत या ठिकाणी टॉस करण्यासाठी. दिनेश भोईर यांना आपण विनंती करूया की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. रघुनाथ त्रिंबक भोईर ज्यांच्या नावानं तुम्ही या स्पर्धेमध्ये टॉस बॉक्स पाहतायत आणि वीर तानाजी दापोडे विरुद्ध SD केवनी दोन्ही कॅप्टन देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. दिनेश भोईर यांच्या शुभासे आपण टॉस करत आहोत. SD केवनीच्या विरोधात वीर तानाजी दापोडे असा सामना आणि हा सामना प्रत्येकी 5 षटकांचा असणार आहे. एका बाजूला आम्ही शेलारकर आणि दुसऱ्या बाजूला जय बजरंग पावर शेलार चषक. पावर शेलार चषक म्हणजेच जय बजरंग पावर शेलार चषक अशी मागणी होती, परंतु आम्ही शेलारकर आलेला आहे. टॉस जिंकला वीर तानाजी दापोडेनं. मान्यवरांना विनंती, पुन्हा आपण सन्मानार्थ मंचावरती बसावा. आणि नाणेफेकी जिंकले दापोडे टीम. तर या वर्षामध्ये खरं तर प्रदर्शन तेवढाही चांगला राहिलेला नाहीये दापोडेचा. मात्र ही स्पर्धा एक वेगळी आहे. काय निर्णय? क्षेत्ररक्षण 5 ओव्हरच्या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण करताना प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न आहे? कमीत कमी धावामध्ये थांबवण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. गाडी फार मोस्ट ऑफ टुर्नामेंट आपण बघतो भिवंडी ग्रामीणमध्ये की 3 ते 4 ओव्हरच्या बघायला मिळतात. एक 5 ओव्हर एक खऱ्या अर्थानं कसोटी असते एखाद्या खेळाडूची, एखाद्या टीमची. या संकल्पनेविषयी जी कॉन्सेप्ट आहे शेलारकरांनी आणलेली आहे त्याच्याविषयी तुझं म्हणणं काय? खरंच खूप छान ऑर्गनाइज केलं आहे आणि हा कन्सेप्ट पण खूप चांगला आहे, कारण की 5 ओव्हरमध्ये नवीन यंगस्टर बॉलरला सुद्धा चान्स द्यायला भेटते. नाही तर लिमिटेड ओव्हरमध्ये आपले बॉलर फिक्स असतात. त्या बात आहे नक्कीच. आणि केवनीच्या विरुद्ध एखादा सामना आठवतोय या वर्षामध्ये किंवा मागच्या वर्षामध्ये, आणि त्याचा रिझल्ट काय होता? या वर्षी तर आम्ही खेळलो नाहीये. क्या बात आहे. म्हणजे आता फर्स्ट एक्सपिरियन्स असेल. सेम क्वेश्चन तुम्हालाही असेल. तुम्ही काय सांगाल 5 षटकांच्या मॅचेस बद्दल आणि आयोजनाविषयी?
आयोजन खूप चांगलं आहे आणि 5 ओव्हरची मॅच म्हणजे का नवीन बॅट्समन असला का त्याला ओपनिंगला पाठवायला लवकर भेटते. म्हणजे असा 4 ओव्हरची असली तर टाईम नवीन प्रयोग काहीतरी करायला भेटतो. तुझं माइंडसेट काय की किती धावांपर्यंत जायचं तुला 5 ओव्हरमध्ये? 50+. कोणते बॅटर आहेत की इनिशियल ओव्हरमध्ये दापोडेच्या गोलंदाजांविरुद्ध चांगला खेळतील? भावेश पाटील, हेमंत पाटील, निलेश पाटील. नक्कीच तुलाही आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. तर मित्रांनो, नाणेफेक या ठिकाणी संपन्न झालेली आहे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. वीर तानाजी दापोडेनं टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. SD केवडनी संघाला इन्व्हाइट केलाय बॅटिंगसाठी. थँक्यू सो मच. आणि आता दोन्ही टीमला शुभेच्छा आणि आपण जाऊया लगेचच कॉम्बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी तुमच्यासोबत मोनिश पाटील जोडले जात आहेत. धन्यवाद. दरम्यान देवयानी मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर ओनर आकाशदादा भोईर यांचा इथे शुभागमन झाला आणि त्याचबरोबर नितेश दांडेकर यांचं देखील इथे शुभागमन झालं. मोस्ट वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. जय बजरंग पॉवर शिलार चषक, आयोजक हामी शिलारकर. आणि चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने जर बघितलं गेलं तर जय बजरंग कारिवली संघ आहे, JB कारिवली. आणि अगेन्स्ट त्यांचा जर बघितलं गेलं तर विलास स्मृती राहणाल, हे दोन संघ आपण पाहतोय. पहिल्या डावामध्ये जर बघितलं तर पहिल्या डावामध्ये धाव फलकावरती धावा टोटल बनवल्या गेल्या 55 आणि 56 धाव्यांचा 56चं टार्गेट आहे. आणि हे पार करण्याकरिता राणा संघाचे दोन ओपनिंग प्लेयर्स आघाडीची जोडी आपण पाहतोय. एका बाजूने जर बघितलं गेलं राणा संघाकडनं तर गीतेश माई आणि करण कांबळे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. गीतेश आणि करण कांबळे, गीतेश माळी. स्ट्रायकर एंडला गीतेश माळी आहेत. आणि बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला सुरुवात करण्याकरिता फ्रंटलाईन बॉलर मोहित घरत षटक क्रमांक पहिला घेऊन पॉवर प्लेचं षटक आहे. 2 पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळतील. 5 षटकाची मॅच आहे, त्यामुळे पहिल्या पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू बाहेर, दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये, सेकंड पॉवर प्ले मध्ये P2 मध्ये 3 खेळाडू बाहेर असतील आउटफील्डला. पण सध्या तरी मोहित घरत 2 आउटफील्ड मध्ये फिल्डिंग सेटअप, मिड विकेट आणि लॉंग ऑन हा घेऊन तयार झाला. गीतेश स्ट्रायकर एंड वरती आणि नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय त्याच्या समवेत आहेत करण कांबळे. ज्याही तीन टीम सेमीला गेलेत आणि आज चौथा जाईल, त्या चारही टीमच्या लॉट्स ज्या आहेत त्या संध्याकाळी 5 वाजता ठीक पाहायला मिळेल. आणि तिथेच तुम्हाला कळेल की उद्या तुम्हाला किती वाजता कोणत्या संघाला रिपोर्टिंग करायची आहे. खरं तर उद्या मेगा फायनलचा दिवस, रोमहर्षक दिवस असेल उद्याचा. 2025 या फॉर्मॅट, अगदी 7 दिवसाचा सप्ताह, अखंड सप्ताह. आणि या सप्ताहाचा मध्ये कोणता संघ असेल की ज्याच्या नावावरती लिहिली असेल ही स्पर्धेची ट्रॉफी, सर्वांचं लक्ष लागलंय. जय बजरंग पॉवर शिलार चषक आपण पाहतोय, पॉवर्ड बाय आमिष शिलारकर यांच्या विद्यमान आयोजनाने आपण ही स्पर्धा पाहतोय. मोहितला षटक क्रमांक पहिलं टाकताना डिफेंड करायच्या धावा जर बघितला गेला तर 56 धाव्यांचं आव्हान आहे आणि 56चा टार्गेट डिफेंड करण्याकरिता उतरला. आजच्या दिवसामध्ये हायस्ट टोटल देखील चेस डाऊन झालात आणि लो टोटल देखील डिफेंड झाला. पहिलाच बॉल, ओहो, इनसाइड आउट. फटका खेळला, पहिलाच पुढे टाकलेला ओव्हर पिच बॉल, लॉफ्टेड आणि त्यानंतर पाठवलाय वाडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. धावा पहिला बॉल वरती 6. इलाज बॉल वरती धावा फळकावरती जोडल्या गेल्या 6 आणि सिक्सरच्या मदतीनं खातं उघडलं गेलं. भरपूर चांगला स्टार्ट मिळाला गीतेश माळीला. आपण पाहतोय ओव्हर पिच बॉल होता आणि ड्राईव्ह केला, लॉफ्टेड फटका पाहायला मिळाला, लॉफ्टेड ड्राईव्ह आणि त्यानंतर धाव फळकावरती धावा 6.
मोहितला थोडं चॅलेंज दिलं पहिल्याच बॉलवरती. पुन्हा बॉल तयार, आतमध्ये आणला तर बॉल लगेचच लेंथमध्ये परिवर्तन केलं, पुढे टाकला होता थोडा आणखी आणि त्यानंतर लेंथ लाईन जर बघितली गेली तर अगदी 3 स्टंपच्या बरोबर आतमध्ये आणि त्याच्याचमुळे कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. डॉट बॉलचं समीकरण, डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर पाठलाग चालू आहेत. सध्या तरी 56 धाव्यांचा आणि धाव फलकावरती धावा आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या, त्यामध्येच 6 आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती सिक्सर आलेला, त्यानंतर डॉट आल्या. मोहित पुन्हा तयार होत आहे. चेंडू क्रमांक 3. शॉर्ट बॉल बाउन्स झाला, राईज झाला आणि सरप्राइझिंगली जर बघितलं गेलं तर अंपायर सेकंड म्हणतात की हा वाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हर. जरूर एक बाउन्स तिकडे दिला जाईल कारण की जास्त बाउन्स झाला बॉल आणि त्याच्याचमुळे अंपायरचा इशारा वाईडच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव देखील वाढती जाऊन पोहोचला गेला 7 आकड्यावरती. बॉल पुन्हा तयार, फ्लायटेड बॉल पुढे टाकायचा प्रयत्न केलेला, बॅटवरती पुन्हा योग्य पद्धतीने नाही आला. पहिल्या बॉलवरती 6 जरूर, पण त्यानंतर मोहितचा हा कमबॅक चांगला. एक धाव बॉल फळकावरती आणि एका धावेच्या मदतीने धाव फळकावरती धावा 8 आकड्यावरती जाऊन पोहोचतात. पहिला बॉल 6, मग डॉट, मग वाईड, मग सिंगल. चांगला बॉल हाताळला होता, फ्लाईट दिली होती बॉलला, थोडस गती कमी होती, स्लो बॉल होता आणि त्याच्यामुळे बॅटरच्या बॅटमध्ये तितक्या पद्धतीने आला नाही. आणि आता करण कांबळी पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केलेला आणि त्यानंतर बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे धावा 4, चौकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय पुन्हा एकदा. पुढे टाकलेला, पुन्हा ड्राईव्ह केला बॉलला, लॉफ्टेड ड्राईव्ह होता ऑफ साईडला आणि त्याच्याच नंतर एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये एक टप्प्याखेरीज बॉल धाव फळकावरती धावा पाहायला मिळाल्या 4 आणि चौकाराच्या मदतीनं धाव फळक देखील वाढतं. धावा जाऊन पोहोचला गेला 12 आकड्यावरती. 4 चेंडू फेकून झालेत. 4 चेंडूच्या समाप्ती अखेरीस 12 धावा आहेत. चांगला स्टार्ट मिळालाय विलास स्मृती राहणार संघाला. बजरंग कारिवली राहणार अशा 2 संघांमध्ये आपण मॅच पाहतोय. 4 चेंडूच्या समाप्ती अखेरीस एक वाईड, एक चौकार, एक सिंगल आणि एक डॉट. 12 धावा आहेत आतापर्यंत. शफल केलं होतं, पुढे टाकलं, वाईड यॉर्कर करायचं, टप्पा पडला, निघून गेला. मोहितची ही रणनीती ऑलवेज राहिली. आपण ऑलवेज पाहिलं की प्रत्येक बॉलमध्ये बॅटरचे प्लॅनिंग्स ओळखतो आणि एखादा मोठा फटका आला त्यानंतर आपले प्लॅनिंग्स बदलून एक वेगळा नवीन प्लॅनवरती उतरतो आणि तिथे सक्सेसफुल झाला. मोहितला आपण ऑलवेज पाहिलंय चेंजेस करत असतो, परिवर्तन करत असतो. रिस्क घेणं गरजेचं आहे. तुम्ही चेंज कराल तरच काहीतरी बदल घडवाल आणि तेच पाहायला मिळालंय. 5वा डॉट बॉल आला, शेवट संधी बॉल. पुन्हा स्लो बॉल, हलक्या गतीने सन्मान दिला आणि मिडॉनच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल कंप्लीट केली. षटक क्रमांक 1 समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती एक सिक्सर, चौकार, वाईड, 2 सिंगलच्या मदतीनं टोटल 13 आकड्यावरती आहेत. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, लॉस ऑफ 0 विकेट, 13 रन. षटक क्रमांक 1 समाप्त झालं आणि कारिवली संघाचा सर्वात महत्वाचा हिरा सध्या बॉलिंग ट्रॅकवरती प्रतीक नाईक. मोहित गरजचं पहिलं षटक प्रतीकला होता. आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये बॅटिंगवरती जर विचार केला तर प्रतीकने फार जास्त योगदान नाही दिलं. 7 धावा बनवलेल्या, पण उल्लेख केला जाईल मोहितचा 18 धावा त्याने बॅटिंगवरती बनवल्या होत्या. हे दोन्ही जे चेहरे आहेत ना, हे दोन्ही नावं आहेत मोहित गरत आणि प्रतीक नाईक. मजबूत आधारस्तंभ आहेत कारिवली संघाचे आणि या दोन्ही पण मजबूत आधारस्तंभाने भरपूर साऱ्या मॅचेसमध्ये, भरपूर साऱ्या स्पर्धेमध्ये चांगलं योगदान ऑलवेज देत आलेत आणि तेच पाहायला मिळालं या मॅचमध्ये. बॅटिंगवरती मोहितने 18 धावा बनवल्या. प्रतीकची बॅट तितकी बोलली नाही, पण आता बॉल त्याचा बोलेल का हे पाहावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा 13 आहेत. गणेशने जिथे बनवल्या 7, चिराग
गीतेशने बनवल्यात 5. पहिलाच बॉल वाईड, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव फलकावरती धावा वाढत आहेत. 14 आकडावरती जाऊन पोहोचला गेला. करण कांबळी सध्या लॉफ्ट केलाय हवेमध्ये, गॅप मध्ये बॉल आहे, इन टू दी गॅप, एक चप्पा, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, धावा 4, चौकार. पाठी विलास मूर्ती राहणार संघाला आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आपण पाहतोय. टोटल जाऊन पोहोचला 18 आकडावरती. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, मिडॉनला बॉल कलेक्ट केलाय, फेकी डायरेक्ट झाली असती तर काम ऑलमोस्ट बनलं असं. आणि त्यानंतर एक धाव तर फलकावरती आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावर धाव वाढती, धावा जाऊन पोहोचला गेला 19 आकड्यावरती. जागतिक छत्रपती दिनाचा ज्या दिवसाला दर्जा दिला तो 19 फेब्रुवारी 19 आकडा सध्या आपण पाहतोय धाव फलकावरती. 19 धावा फलकावरती विदाऊट लॉस पार्टनरशिप हळूहळू बनवायची प्रयत्न करतात राहणार संघ. इथे पुल केलाय, स्कोअर लेगला बॉल आहे, पिक केला होता बरोबर टायमिंगने, बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अनादर 4, 1 मोर बाउंड्री. तेवीस धावा फलकावरती चौकाराच्या मदतीनं भरपूर वेगाने धावा बनवत आहेत. सध्या तर बघितलं गेलं डबल सिंगल्स देखील चालू आहे. जिथे जिथे संधी मिळाली तिथे तिथे धावा बनवल्यात. सुरुवातच सिक्सरने केली होती बॅटरने आणि त्यानंतर आता इथे चौकार आला. या षटकामध्ये 2 चौकार जोडलेत. पुन्हा चेंज पाहायला मिळाला, हलक्या गतीने खेळले गेलेत. रनआउटची संधी नॉन स्ट्रायकर एंडला पण फेकी झाली नाही मोहितकडनं, त्याच्यामुळे एक सिंगल कंप्लीट आणि एका सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती 24 आकड्यावर जाऊन पोहोचले गेले धाव फलक. या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झाले टोटल जर बघितले गेले तर 4 की 5 आहेत. बॉल कळवा, 5 बॉल झाले असतील, एक चौकार आणि मग त्यानंतर सिंगल आली. या लास्ट बॉल ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केलाय. स्क्वेअर लेगचं क्षेत्र खाली आहे, मिड विकेट थोडा दूर होता, भरपूर दूरवरनं अडवायचा प्रयत्न चांगले झाले आणि त्यानंतर 2 धावा तर मिळाल्या आणि 2च धावेवरती थांबावं लागेल. या 2 धावेच्या मदतीनं षटक क्रमांक 2 समाप्त झालाय. दुसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती आपण धावा पाहतोय 26 आकड्यावरती. पाठलागचा विचार केला तर 56 धाव्यांचं आव्हान आहे जरूर आणि 56चा पाठलाग करत असताना धाव फलकावरती धावा आतापर्यंत 26 जोडल्या, त्यामुळे 18 बॉल आणि 18 मध्ये विजयाकरिता 30 धावा बनवायच्यात. आता चांगला स्टार्ट मिळाला. पहिल्या षटकामध्ये देखील भरभरून धावा बनवल्या, दुसऱ्या षटकामध्ये देखील इथे देखील धावा योग्य पद्धतीने आल्यात. गणेश आणि करण कांबळी हे दोघे जण बॅटिंग करतात आणि दोघांनी बघा जिथे जिथे संधी मिळाली, जिथे जिथे रूम क्रिएट झाली तिथे तिथे मोठे फटके दाखवलेत. पुल, ड्राईव्ह, लॉफ्टेड फटके सगळे काही मैदानाच्या चाहू बाजूने, एक्स्ट्रा कव्हर पासून तर डीप बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेग पर्यंत मैदानाच्या अगदी जर बघितलं गेलं तर चाहू बाजूने बरसायचं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. सेट आहेत आता बॅटर. थोडा डिफिकल्टी जरूर असतील बॉलिंग युनिटला की आता विकेटच्या शोधामध्ये जायचं, कारण की विकेट मिळाले नाही तर ठाऊक आहे टीम कारिवली संघाला की इकडनं डिफिकल्टीज आणखी जास्त वाढतील.
त्याच्यामुळे षटक क्रमांक 30 अक्षय पाटील आणलं गेलं. ऑप्शन मोहित देखील होता पण थांबलाय. कदाचित मग तुम्हाला चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा प्रतीक पाहू शकाल. प्लॅनिंग्स बनवले गेलेत. फेरबदल करणं, प्लॅनिंग्स बनवणं गरजेचं असतं. तुम्ही ज्या पद्धतीने प्लॅन बनवता ते योग्य पद्धतीने एक्झिक्यूट होतात का ते देखील भरपूर महत्त्वाचा भाग आहे. आणि एखादे प्लॅनिंग्स असं नाहीये की बघा तुम्ही एखादा प्लॅन घेऊन उतरता मैदानामध्ये आणि तो प्लॅन सक्सेसफुल होईल याचे चान्सेस रेअरली असतात. पण तो नाही सक्सेसफुल झाला तर तुमच्याकडे बी प्लॅन देखील असलं पाहिजे. त्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पोहोचलंय. भिवंडी ग्रामीण करिता सन्मान्य सुजित तात्या शेठ पाटील यांचं इथे थोड्याच वेळामध्ये शुभागमन होणार आहे. हवेमध्ये बॉल, प्रयत्न एका हाताने केलं आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिल्याच बॉल वरती आलाय चौकार. धावा 4. कडे लॉंग ऑन बाउंड्री कडे आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर दूर होता यश पासून पण प्रयत्न चांगले केले. ओव्हरऑल आपण यशला चांगली फिल्डिंग करताना ऑलवेज पाहत आलोय. त्याच्याकडनं एक्सपेक्टेशन्स आहेत भरपूर कारण की फिल्डिंगमध्ये मोलाचं योगदान यशचं ऑलवेज राहत आलंय. त्यामुळे त्याच्याकडे हे अनएक्सपेक्टेड होतं त्याच्याकडनं. टीम तेच एक्सपेक्ट करत होती की बॉल यश अडवेल पण बॉल बाउंड्रीच्या पलीकडे 4 धावेंकरिता आणि चौकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा 30 आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात. फुलटॉस बॉल, अंपायरचा इशारा. भीमाच्या स्वरूपामध्ये हा नो आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला बॉल आहे. फिल्डिंग थोडीशी पुन्हा एकदा धडपडताना पाहायला मिळते आणि धाव फलकावरती धाव या चेंडू मागे बनवली गेली ती म्हणजेच 2 धावा घेतला. नो +2 टोटल 3 धावा मिळतील. रिव्ह्यू घेतला गेलाय. चेक करूयात आपण टीव्ही स्क्रीन. अंपायर पुन्हा एकदा. फुल टॉस बॉल होता आणि भीमाच्या स्वरूपामध्ये आमचे लेग अंपायर तर जरूर म्हटलेत आणि असं पहिला फर्स्ट लुक जर बघितला गेला तर असं वाटत होतं की बॉल जास्त वर आहे. आता साइड अँगलने देखील आपण चेक करू पुन्हा. इट्स नो बॉल. भरपूर वर होता. अंपायरने त्याच गोष्टीची पूर्तता केली. लेग अंपायर देखील लगेचच म्हटले होते की हा नो बॉल आहे कारण की तेवढी हाईट होती बॉलला. फ्लाईट जास्त दिली होती. अति जास्त वेग या पुढे टप्पा टाकण्याच्या प्रयत्नामध्ये या नादामध्ये कधी कधी अशा प्रकारच्या चुका होत असतात आणि तेच पाहायला मिळालं. या भीमाच्या स्वरूपामध्ये नो बॉल आणि त्याच्याच मदतीनं त्याच्यावरती 2 धावा देखील पळून काढल्या गेल्या. सो विदाऊट लॉस आतापर्यंत धाव फलकावरती धावा जर बघितलं तर षटक क्रमांक 3 एक चेंडू फेकून झाला आणि 33 धावा फलकावरती आतापर्यंत विलासमृती राहणार संघाच्या आहेत. 17 मध्ये 23 ची गरज आहे. अक्षय पाटील याला आणलं गेलं. अक्षयकडनं एक्सपेक्ट होतं की कमीत कमी धावांचं षटक एखादा विकेटच्या शोधामध्ये संघ होता जरूर कारिवली पण ते नाही मिळालं. त्याचा विपक्षात झालं. पहिल्या बॉलवरती 4 मग त्यानंतर नो बॉल त्याच्यावरती 2 पळून धावा काढल्या गेल्या. सो टोटल एका चेंडूमध्ये 7 धावा अक्षयने आतापर्यंत खर्च केल्यात. सो आता एक्सपेक्टेशन्स असतील राहणार संघाचे की हे षटक थोडं मोठं व्हावं. या षटकामध्ये ऍटलीस्ट 12, 13 या 14 धावा याव्या या प्रयत्नात जरूर असतील. फ्रीडचा बॉल आहे. गीतेश माळी स्ट्रायकर एंड वरती. हा फ्रीडचा बॉल सामना करण्याकरिता. ओ पुल अँड गुल. धावा 6 सिक्सर. आणि षटकाराच्या मदतीने आता धावफलक वाढतं देखील. 39 आकड्यावरती पाठलाग चालू होता 56 धाव्यांचा आणि ज्या पद्धतीने स्टार्ट केल्या पाठलागाचा अप्रतिम पाहण्यासारखं पाहायला मिळाला. पॉवरफुल बॅटिंग झाली दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. थोडेसे चेंजेस आपण राणा संघामध्ये पाहायला मिळाले ओपनिंग पेअर्समध्ये. जी चेंज केली ओपनिंग पेअर्स आणि जे चेंजेस केले ना जे परिवर्तन केले ते मी तर म्हणेन की यशस्वी काम करतं.
तुम्हाला त्या गोष्टीवरती काम करणं गरजेचं आहे की ओपनिंग पेअर मध्ये कधी कधी चेंजेस करणं, मिडल ऑर्डरचा एखादा बॅटरला पटकन टॉप ऑर्डर मध्ये पाठवणं हे गरजेचं असतं आणि जे केलंय ते योग्य केलंय. पुन्हा फुल टॉस ड्राईव्ह केलाय भरपूर जोराने, क्रॅकिंग फटका, एक्स्ट्रा कव्हरला आणखी 4 चौकार. धाव्यांची गरज आहे आता, बॉल जास्त आहे आणि धाव्यांची रिक्वायरमेंट कमी राहिली आहे. रिक्वायर्ड 100 पास येऊन पोहोचलं. कमी धावा आता पाहिजेत. 43 धावा फलकावरती जोडला गेला, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता BGCA करिता ज्या असोसिएशन भिवंडी असोसिएशन आहे त्यांच्याकरिता जे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्यापर्यंत पोहोचलं. सुजित तात्या शेड यांचा शुभागमन होणार आहे. पुन्हा नो बॉल भीमाच्या स्वरूपामध्ये आणि या नो बॉल वरती आता 6 जोडला, सिक्सर आला म्हणजे टोटल 7 धावा मिळतील. टोटल फलकावरती आता विजयाकरिता 6 धाब्यांची गरज आहे. फ्री हिटचा बॉल आहे. गीतेश माई, कमालीचा खेळ गीतेशच्या बॅटमधनं. टोटल 3 सिक्सर त्याचा बॅटमधनं, 3 सिक्सर 3 चौकार आणि डबल सिंगल जे केलेला. फार वेगाने धावा त्याने बनवल्या गीतेशने, पण महाग ठरले. सुरुवातीला मोहितच्या पहिल्या षटकात 13 धावा आल्या. प्रतीकचं दुसरं षटक, दुसऱ्या षटकामध्ये प्रतीकने 2 चौकार जरूर आले. कमबॅक करायचा प्रयत्न केला त्याने, पण अक्षय महाग ठरले. युवा गोलंदाज आहे खरं तर अक्षय, त्याला आणलं होतं. लेग समोरती बॉल हवेमध्ये, उंचीवरती फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये कॅच कंप्लीट केली, पण फ्रीटचा बॉल आहे कारण की आधी नो झाला होता, त्याच्यामुळे सेलिब्रेट करताना बॉल फेकला नाही. ही चांगली बाब, कारण की ठाऊक नव्हतं. कधी कधी होतं असं की एखादा खेळाडूला फ्रीटचा बॉल कळाला नसेल तर सेलिब्रेट करताना फेकलाही जातो आणि धावाही त्याच्या माध्यमातून एक्स्ट्राच्या स्वरूपात येतात आणि धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला. आता टोटल 51 या आकड्यावरती 51. खाली राहिला, थोडा खाली राहिला बॉल, त्याच्यामुळे हा डॉट बॉल पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू आला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्ती अखेरीस आता इक्वेशन जर बघितलं गेलं तर इकडनं 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 13 मध्ये 5 धावा बनवायच्यात. अंतिम बॉल या षटकातील, तिसऱ्या षटकातील हा शेवटचा बॉल आहे. एकही विकेट आतापर्यंत नाही गमावला. सक्सेसफुल रन चेज म्हणता येईल. लास्ट बॉल शॉट होता, त्यानंतर पंच केलं बॉलला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक धाव फलकावरती, दुसऱ्या धावेचा कॉल आणि फेकी करेपर्यंत पुन्हा 2 धावा. षटक क्रमांक 3 समाप्त झालं. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 56चा पाठलाग करत असताना या सक्सेसफुल रनचेज मध्ये आतापर्यंत गीतेशच्या बॅटमधनं 35, करण कांबळीच्या बॅटमधनं 14 आणि टोटल धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर 53 आकड्यावरती. तर 12 चेंडू आणि 12 मध्ये 3 धाव्यांची गरज आहे. आणि खरं तर शिलारच नव्हे तर भिवंडी ग्रामीण, भिवंडी मधले भरपूर गावांवरती, जवळपास सर्वच गावांवरती त्यांचं प्रेम असतं. प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण त्यांच्या मोलाचं योगदान आणि त्यांची हजेरी आपण पाहत असतो. आणि थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेकरिता, या सुंदर स्पर्धेला भेट देण्यासाठी देखील ते इथे दाखल होणार आहेत. षटक क्रमांक आता 4 आणि 4थ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती कार्तिक लांडलाय. पहिलाच बॉल नो, अंपायरचा इशारा, नोच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव येते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलक वाढतं देखील. धावा जाऊन पोहोचला 54, 54 आकड्यावरती. सो विजयाकरिता आता 12 मध्ये 2 धाव्यांची गरज आहे. हा तिसरा नो बॉल केला, याआधी 2 भीमाच्या स्वरूपामध्ये. आता आय गेस
ओव्हरस्टेपिंगचा हा नो बॉल असेल. येस, ओव्हरस्टेपिंगचा हा नो बॉल होता आणि त्याचाच मूव आहे. एक्साच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली. विजयाकरिता 2 धावेची गरज. फ्री हिटचा बॉल. पुन्हा नो बॉल केला. वन्स अगेन क्लिअरली ओव्हरस्टेप केलंय बॉलरने. पुन्हा गोलंदाजाला त्याचा रनअप सुधारावा लागेल. रनअप तो पाऊलं मोजावे लागतील की आपला रनअप किती मोठा आहे. दरम्यान सन्माननीय संतोष मामा भोईर माजी क्रिकेटपटू ज्यांच्या नावाने आपण स्टँड देखील पाहतो, त्यांचा इथे शुभागमन झालेला आहे. देवयानी मंडप डेकोरेटर्सचे ओनर. रिव्हर्स अटेम्प्ट केला. पायावरती बॉल आहे. फ्री हिटचा बॉल असेल. अंपायर फ्री हिटचा बॉल आहे. एकदा फळकावरती कंप्लीट केली आणि त्यानंतर मॅच फिनिश होती. होतं कधी कधी होत असं, पण चला एक धाव तर कंप्लीट केली आणि मॅच देखील फिनिश झाली. या पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये आपण जात आहोत, जिथे पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये आपण जातोय, जिथे प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक देतोय. वैयक्तिक बॅटमधनं ज्याच्या 35 जवळ आला आणि बॉलिंग करत असताना विकेट मिळवले टोटल 2. गीतेश माईला आपण देऊयात प्लेअर ऑफ द मॅच. धर्मेंद्र तांगडे यांच्या माध्यमातून गीतेश करिता 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे. या गीतेश आमच्या मुख्य व्यासपीठावरती VIP डाईज वरती जिथून आपण प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक गीतेशला देऊयात. मुख्य व्यासपीठावरती आपण जायचं. देवयानी मंडप डेकोरेटर्सचे ओनर प्रोप्रायटर सन्माननीय संतोष मामा भोईर साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभस्य आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक गीतेशला देऊया. 2 विकेट 35 धावा. नॉट आउट राहिला. शेवटपर्यंत मॅचला तक धरून बसला होता. सो गीतेशला आपण देतोय प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक. टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकाल देवयानी मंडप डेकोरेटर्सचे ओनर संतोष मामा भोईर साहेब. खरं तर भरपूर चर्चेत असलेला हा मंडप डेकोरेटर्स, देवयानी मंडप डेकोरेटर्स अगदी भिवंडी, वाडा, पालघर, ठाणे तुम्ही सर्वत्र बघू शकाल. मोठमोठ्या इव्हेंट्स त्यांच्या माध्यमातून पूर्ण होत असतात आणि हे जे सगळे शामियाने आपण हे सगळं ही रंगरंगोळी